नमस्कार, सुप्रभात. मी रुद्रांग डोले आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्याप्रभात शुभ सवेरे प्राईम टाईम खबरे आपतकच्या या मराठी बातमीपत्रामध्ये. आणि मी शोन देशमुख. जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावरून इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार जपानमधील ओसाका हे शहर जगातील राहण्यायोग्य 173 शहरांमध्ये 7व्या क्रमांकावर आले आहे. सोबतच आशिया खंडातील क्रमांक 1 चे राहण्यायोग्य शहर ठरले आहे. ओसाकाला 100 पैकी 96 गुण मिळाले आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्याकडून 15 ऑगस्ट हा दिवस इंडिया डे म्हणून घोषित. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्य आणि बोस्टन शहराने भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन लक्षात घेता 15 ऑगस्ट हा दिवस इंडिया डे म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय समुदाय येथील शिक्षण, व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देत असलेले योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृती आणि योगदानाचा गौरव झाला आहे. बघूयात काही राष्ट्रीय स्तरावरील बातम्या. भारताचे हरित ऊर्जेच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश, 300 गिगावॉटचा टप्पा पार. भारताने नॉन फॉसिल फ्युएल व क्लीन एनर्जी वीज निर्मिती क्षमतेमध्ये 300 गिगावॉटचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. सध्या देशाच्या एकूण वीज निर्मिती क्षमतेपैकी 60% अधिक वाटा हा सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत यासारख्या स्वच्छ पर्यावरणपूर्वक ऊर्जा स्रोतांचा आहे. प्रदूषण कमी करून हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि भारताला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी हे खूप मोठे यश आहे. देशभरात हर घर तिरंगा मोहिमेचा उत्साह. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. देशातील विविध राज्ये, शहरे आणि शाळांमध्ये तिरंगा रॅली, प्रभात फेरी व देशभक्तीपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना व युवा पिढीला या मोहिमेत सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आवाहन केले आहे. हा उपक्रम देशाप्रती असणारा सार्थ अभिमान, एकता आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक बळकट करतो आहे. आता आढावा घेऊया राज्यातील ठळक घडामोडींचा. IIRF कृषी विद्यापीठ रँकिंगनुसार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी व उद्यान विद्या शिक्षणात महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थान आणि राष्ट्रीय स्तरावर 34वे स्थान मिळवले आहे. देशभरातील खासगी अभियांत्रिकी संस्थांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध तंत्रज्ञान संस्था आणि अभिमत विद्यापीठांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. IIRF ही भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करणारी एक स्वतंत्र आणि संशोधन आधारित संस्था आहे. हवामान आणि निसर्ग. राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय, अतिवृष्टीचा इशारा. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात नद्या, नाले आणि पाणी साचलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे. शाळेत येता जाता सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. स्थानिक बातम्या. अकोला जिल्ह्यात कापसाच्या पेरणीत मोठी वाढ. यंदाच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेतजमिनीवर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. विशेषतः कापसाच्या पेरणीने गेल्या 3 वर्षाची सरासरी ओलांडली असून 1,44,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. आपला अकोला जिल्हा हा प्रामुख्याने कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असेही म्हणतात. शेतकऱ्यांचे कष्ट आणि योग्य पावसाच्या अंदाजामुळे यावर्षी पिकांची स्थिती उत्तम राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ड्युटीवर रील बनवण्यास बंदी. अकोला विभागातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बस चालवताना किंवा ड्युटीवर असताना एसटी चालकांनी व वाहकांनी सोशल मीडियासाठी रील्स अथवा व्हिडिओ बनवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
आता वेळ झाली आहे क्रीडा जगातील काही बातम्यांची. बॅडमिंटनमध्ये भारताला यावर्षी मिळाली 5वी ट्रॉफी. अस्मिता ठरली कोरियामध्ये जिंकलेली पहिली भारतीय. भारताची 26 वर्षीय बॅडमिंटनपटू अस्मिता चालिहा हिने कोरिया मास्टर्स 2026 स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयासह कोरिया मास्टर्स जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली असून चालू वर्षातील भारताची ही 5वी BWF वर्ल्ड टूर ट्रॉफी ठरली आहे. 40 वर्षात पहिल्यांदा भारतीय हाय जम्परला मेडल. बसंतने 2.21 मीटर हाय जम्प करून प्राप्त केले सिल्वर मेडल. युजिन, ओरेगॉन, अमेरिका येथे वर्ल्ड ॲथलेटिक अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये भारताचा बसंत कुमार मेघवाल याने हाय जम्प प्रकारात रौप्य पदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. कोणत्याही जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत उंच उडी प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. आजच्या बातमीपत्रामध्ये येथेच थांबूया. आम्ही पुन्हा घेऊन येऊ अशाच रंजक माहितीचा खजाना. तोपर्यंत आपली आणि स्वकीयांची काळजी घ्या आणि बघत रहा विद्याप्रभात सुबह सवेरे प्राईम टाइम खबरें आप तक. जय हिंद. Preview.